कुठं जायचं आपल्याला? कुठं? जेवण करायला. काय खाशील तू तिथं? हा, तू तिथं काय खाशील? बाबाला सांग, बाबाला सांग तू काय खाशील तिथं? हा, काय खाशील तू सांग पहिले. हा, बाई आपल्याला कुठे जायचंय? बुरुम बुरुम गाडीवर. पापा आले का? आले? कुठे आहेत? पापा पा. आता पप्पा येणार ना बेटा. बाबाला पण घ्यायचं का? बाबाला घ्यायचं आपण. हा, जेवण करायला बाबाला पण घ्यायचं. आपण जाऊ मग. मम्माला, मम्माला घ्यायचं. हा, आम्ही चाललो आता बाहेर जेवण करायला सगळेजण. मम्माला आपल्याला कुठे जायचंय? इकडे बघ, मम्माकडे उभी राहा, इथं उभी राहा, मम्माकडे उभी राहा. हा चला, कुठे जायचंय आपल्याला? फोटो काढूया. आले आले पापा आले. पटकन भूक लागलेली. चला भूर. कुठे जायचंय राशू आपल्याला? हा, कुठे जायचंय आपल्याला? बेटा मी 2 मिनिटं आलो. कोण आला पप्पा? खुर्ची खाली करा. कोण आला बाबा? खुर्ची ताजी कोणती आहे? हा, दाखवू. राशू मागते ना यार. ये फेंका है बॉटल. ओ पोलीस पोलीस पोलीस. पोलीस माणूस तू. बसा. हा, काय नाही, उघडे ना बार. तिकडनं येऊ का? असं थोडस फोटो हॉलिक बघा. हा, म्हणजे असं फोटो काढायचे. हा ना, बंद होता एवढा टाइम. बंद होता ना, मग तुम्हाला बंद दिलं होतं. वी आर गोइंग फॉर डिनर. राशू इकडे बघ. राशा ये भाऊ मी 5,000 जमा केले ना तुम्हाला 5 जमा केले. आपण इथं 2दा आलेलो राखू. आठवा एकदा मी आपण दोघे त्या लग्न झाले तेव्हा आलो होतो. आता विचार चालू आली तुझी पुढच्या टायमाला. हा, फोटो काढायचे. जावा घुसाना मध्ये. इकडे बघ. आता आम्ही आलो इथं टाटारमध्ये. बघा काय काय मागवलं आम्ही. पापड मागवला होता, त्यानंतर मंचाव सूप मागवलं होतं,
ज्यांना पाहिजे असेल साधं त्यांना साधं मागवलं आम्ही. 2 जणांना साधं आणि 2 जणांना चिकन सूप मागवलं होतं. आणि राशा मस्त पापड खात होती बघा. तिला पण बाहेर जेवण करायचं खूप आवडतं, पण तिला आम्ही बाहेर जास्त तेलकटच्या वस्तू खाऊ देत नाही. त्यानंतर मागवली होती आम्ही पनीर चिल्ली पण मागवली होती आम्ही, आणि लॉलीपॉप मागवलं होतं टाटरमध्ये. हे बघा, हे लॉलीपॉप मागवलं होतं. सर्वांनी पहिले टाटरमध्ये खाऊन घेतलं आम्ही. सूप पण इतकं भारी होतं आणि लॉलीपॉप पण खूपच भारी होतं. तर आलो आम्ही, पहिलेपासून व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला. जसं घरातनं निघालो ना तसं दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि ही हॉटेल जास्त काही दूर नव्हती, म्हणजे किलोमीटर तर मला सांगता येणार नाही, पण एवढी लांब पण नव्हती. त्यानंतर मग आम्ही हे सर्व काही खाऊन घेतलं. नंतर मग जेवणासाठी आम्ही चिकन हंडी मागवली होती. तर चिकन हंडी, नान आणि चपात्या असं मागवलं होतं आम्ही. तर संडे असतो ना, मग त्या दिवशी मग बाहेरचंच राहतं आमचं. एक तर घरी पार्सल मागवतो, एक तर मग असं बाहेर जातो जेवणाला. त्यासाठी आता मी हे लेग पीस खाते बघा, लॉलीपॉप. इथं जेवण खूप टेस्टी असतं, खूप मस्त असतं. आणि मंचाऊ सूप पण खूप भारी होतं. तर अशा प्रकारे आमची राशा मॅडम पण फुल एन्जॉय करत होती इथं. जेवणाची मज्जा घेत होती ती. तिला तर भारी आवडतं असं बाहेर जर कधी आम्ही फिरायला गेलो ना, तिला खूप आवडतं. बस फक्त सांगायला पाहिजे, बाई आपल्याला आज बाहेर जायचं, एवढी खुश होऊन जाते, एवढी खुश होऊन जाते ना. पापा 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 मम्मा असंच करत असते ती. तर आमचं हे सगळं काही खाल्लं गेलं होतं. त्यानंतर मग आता मागवलं आम्ही. हे बघा राशा कशी मस्त्या करते बघा, त्याला मस्त्याच पाहिजे. त्यानंतर मस्त सोडा मागवला. पहिले आम्ही टाटर खाऊन घेतलं, सोडा मागवला, सोडा पिला. नंतर मग आला जेवणाची थाळी. थाळी नव्हती म्हणजे आम्ही हंडीच मागवली होती ती. आणि यांना तर ना गाडीमध्ये त्रास होतो ना, म्हणून हे तर नाहीच म्हणत होते. मग यांना कधी पण आम्ही पार्सल घेऊन येतो, पण आज म्हटलं चला तुम्ही पण कधीतरी तर या. मग आम्ही म्हणत होतो की रिक्षाने या तुम्ही, पण राकेश म्हणे नाही म्हणे, मग गाडीवरच बसू दे पप्पांना, पण पुढे बसून जातील आणि सर्व काही खिडक्या उघड्या करून देऊ म्हणे मी गाडीच्या. नंतर आणलं बघा चिकन हंडी मागवली ना आम्ही. आता ते परस्तो येतो सगळ्यांना. त्यानंतर मग नान वगैरे मागवलं. खूप छान जेवण पण खूप भारी होतं इथं. पहिल्यांदा जिथलं भारी वाटलं नाही असं जेवण करून. मस्त जेवण होतं इथं. आम्ही असं कधी कधी या बाकीच्या हॉटेलमध्ये जातो ना, एवढं काही मन भरत नाही, पण इथं खूप मस्त मन भरून गेलं. पनीर पण मागवलं होतं आम्ही, पनीर चिल्ली. ती पण खूप छान होती, इतकी भारी होती ना. आता सगळ्यांची आमची इथं जेवणं वगैरे झाली. माझं पण होऊन गेलं होतं, सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो. हे बघा सगळ्यांचं झालेलं आहे आमचं जेवण. आता मस्तपैकी हात बीत धुवून आम्ही बाहेर निघालो. राशाची मैत्रीण आणि अंशूची मैत्रीण भेटून गेली होती. हा बघा तिची मैत्रिणीचा मुलगा होता, ते गेले आता त्यांना भेटायला. इथं आम्ही बडीशोप वगैरे खाल्ली. नंतर मग इथं चला यांना म्हटलं चला हे गप्पा करता तोपर्यंत आपण बाहेर मस्तपैकी. मस्त होतं बाहेरचं वातावरण, गार्डनसारखंच होतं, म्हणजे एवढं भारी होतं ना फिरायला तिथं. खूप फिरलो आम्ही तिथं दोघंजण. हे मध्येच गप्पा मारत होते. अंशूची मैत्रीण भेटून गेले, तर तिथं गप्पा मारत होते हे दोघंजण, ते दोघंजण, राशा आणि आम्ही मस्त बाहेर. हे बघा खूप छान होतं, हे बघण्यासारखं होतं. तर चला कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.